चला जा पुढं चल. थोडं थोडं चाकण्यातून येत आहे, मीठ झाले पण लई सगळंच म्हणलं. Happy birthday, happy birthday, happy birthday. माईचा बर्थडे. शिवी दिली मला, साली बोलले बाई मी येऊन नेल्सन कार्लोस हे दादा आहेत आमचे, यांना सगळ्यांनी सपोर्ट करायचा. कशासाठी? नगरसेवकासाठी. त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांना तिकीट मिळालेलं आहे. सगळ्यांनी सपोर्ट करायचा. खूप छान आहे आणि सगळ्यांना मदत करतात. सगळे सोबत आहेत. किती दिवसापासून सोबत आहेत? आम्ही 10 वर्ष झाली सोबत आहेत, पण आता भावाला आम्हाला चान्स भेटलाय, आम्ही करून दाखवू. हम तो मरते दम तक साथ में रहेंगे. एकजूट राहावं सगळ्यांनी, मस्त आहे की नाही? करा आता. अजून एक राहिलाय, परत हॅपी बर्थडे म्हणायला लागल. हा, एक पप्पांचा केक कट करायचा राहिलाय. हा, करा करा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दाजी, हॅपी बर्थडे टू जवळ या ना सगळे. फाईव्ह स्टार मध्ये गेली होती. अहो हा पण घेतलेला आहे, हा ते त्यांनी ऑलरेडी टाकला होता. चेस भाऊंचा बर्थडे. बेबी केक कशा आहे? बेबी इकडं बघ, केक छान आहे म्हणून. इकडं बघ, केक कशा आहे? केक नाही, चिप्स खातोय, चिप्स. चाय नाया नाही. नाही. हे असं इथं हॉटेल आहे रंग शारदा म्हणून, तर इथे असं बर्थडे सेलिब्रेट केलंय आम्ही चांगलं. इथे बघा आता हा बाहेरचा व्ह्यू आहे, मस्त टेरेस वरती आलोय आणि खूप छान आहे, खूप मस्त आहे, एवढं मोठं. आणि हा इकडे सगळा व्ह्यू बघून घ्या, मुंबई कशी दिसते इकडनं वरतून बघू शकतो. हे सोना लक्ष ठेवा पोरांच्यावर पुढं.
इथे काकीच्या घरी रात्री बर्थडे सेलिब्रेट केल्यानंतर आम्ही रात्री म्हणजे पहाटे 4लाच आलो आमच्या घरी. आल्यानंतर मग परत गप्पा गोष्टी 5ला झोपलो. सकाळी निवांत उशिरा उठून मग आराम बिराम करून सकाळी नाश्त्याला मी मस्त अशी शेवभाजी बनवली. माझी पण सुट्टी होती आणि न्यू इयरचा दिवस होता. हॅपी न्यू इयर तुम्हाला सगळ्यांना, नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथे मस्त जेवण वगैरे, जेवण नाही आहे नाश्ताच आहे. छान असं शेव टोमॅटोची भाजी बनवलेली, कडक पाव आणलेले आणि नरम पाव पण होते सोबत. इथे खूप छान नाश्ता वगैरे झाला सर्वांचा. खूप वहिनीने, मुलीने आणि बहिणीने मदत केली. एक दुसऱ्याला चिडवून पण कामं चालू होती. तर अशी सगळी धमाल मजा मस्ती आमची. आता ग्रीन पीस मटर वगैरे, ग्रीन पीस नाही वाटाणे सध्या मार्केटमध्ये खूप स्वस्त आहेत. तर मी 100चे 3 किलो होते तर 3 किलो घेतले. ते फ्लावरचा एक मोठा चांगला अर्धा पावणा किलोचा गड्डा आहे, 30 रुपयाला मिळाला. 60 रुपये किलो होते पण त्याने दिला 30 रुपयाला. आणि खूप छान भाजीपाला, आता काय घ्यायचं आणि काय नाही असं होऊन जातं. खूप मस्त मस्त भाजीपाला आहे. मेथी स्वस्त आहे, कोथिंबीर स्वस्त आहे, बीन्स पण स्वस्त आहे, सगळ्या भाज्या स्वस्त आहे. आता या सीझनमध्ये तुम्हाला जेवढं भाजीपाला खाता येईल तेवढं खावा. नंतर कधी नसेल तेव्हा मगच आपण एवढ्या मागाचं घेऊन खायला मागत नाही, किंवा नसते प्रत्येकाची परिस्थिती घेऊन खायची त्याच्यासाठी. तर आता कसं मेथी वगैरे खूप स्वस्त आहे, 20-20 रुपये 30च्या 2 येतात आहे. तर तुम्ही पण नक्की भाजी वगैरे घेऊन खा मस्त. आता मी वाटाणे आणलेत आहे, वाटाण्याची कचोरी वगैरे, कधीतरी पराठे वगैरे करून दाखवेल मी रेसिपी पण तुम्हाला. तर छान असं मार्केटिंगला जा, मस्त मार्केटिंग करा. दादरला गेलो तर अजून स्वस्त मिळालं असतं. मी तरी आमच्याच मार्केटमध्ये घेतलं आहे, पण जाऊन येऊन एकच होतं त्याच्यासाठी इथेच घेतलं. आता इथे सगळं काही स्वस्त मिळून जातं. तर नक्की मार्केटला कधी कधी आमच्या मार्केटला पण हे करू शकता, येऊ भेट देऊ शकता तुम्ही. इथं दांड्याला सगळं काही मिळून जातं आमच्या मार्केटमध्ये. काही जी गोष्ट कुठे भेटणार नाही ती दांड्यामध्ये भेटून जाते. इथं देवाच्या वस्तू म्हणा, देवाचं सामान म्हणा, हार फुलांपासून भाजीपाला, फळं, भांडी कुंडी, कपडे बिपडे सगळं मिळून जातं. आणि खूप छान एरिया आहे, खूप छान मार्केट आहे. त्याच्यासाठी आम्ही इथं भले रेंट जास्त असतं थोडंसं, पण इथेच राहतो कारण इथून कामाला विमाला जायची खूप सुविधा आहे. बस आहे, 2-3 रिक्षा आहे शेअरिंग त्याच्यासाठी. आणि सगळं दुकानं बिकानं अगदी घराच्या बाजूला आहे. इस्त्रीवाला आहे, बारीक बारीक छोटी मोठी दुकानं आहे. कारण आपण कसं मिडल क्लास फॅमिलीमधून असतो, आपल्याला काही पण छोट्या मोठ्या गोष्टींची गरज लागते. पाववाले दरवाज्यावर येतात, अंडी येतात दरवाज्यावरती संध्याकाळी पण. पाव अंडी छोटं मोठं काय लागलं तर दुकान पटकन बाजूला आहे, जाऊन घेऊन येऊ शकतो. चाळीमध्ये राहिलं की खूप छान वाटतं. हे मला खूप आवडतं हे चाळीमधलं, कारण बिल्डिंगमध्ये गेलं छोट्या छोट्या गोष्टीसाठी खाली उतरून जा, दुकानं लगेच बाजूलाच नसतात, थोडी लांब असतात. प्रत्येक गोष्ट लक्षातच राहते असं नाही ना, काही ना काही विसरून जातोच आपण. असं काय खूप छान मार्केट आहे, खूप छान आहे. भाजीपाला वगैरे पण खूप मस्त स्वस्त आहे. तर चला नक्की तुम्ही भाजी वगैरे घेऊन या आणि घरच्यांना खाऊ घाला.